वयाने लहानपणापासून कष्ट 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 करत करत इथपर्यंत आलोय आणि आम्हाला काही वडिलांचा काही सहारा नाहीये. आम्ही जे आहे ते आम्ही आमच्या स्वतःच्या पायावर उभं केले आणि आमच्या आईचा भरपूर मोठा साथ आहे. आमची आई आहे म्हणून तर हे सगळं झाले. आमची आई नसती तर काहीच नसतं झालं. अजून आम्ही भाड्याच्या खोलीत असतो. गेल्या 14 वर्षापासून आम्ही भाड्याच्या खोलीतच राहतोय. तर आहे ना 1000 स्क्वेअर फुटाचे आम्ही पूर्ण हिशोब लावला, कारण की आमच्याकडे पैसे एवढे नव्हतेच पहिली गोष्ट. तर मित्रांनो जेव्हा ते स्टील लागतं ना तर स्टीलचाच खर्च जवळपास 1 लाख रुपये होता. भूमिकाची मम्मी मागची वेळेस ज्यावेळेस शांती होती त्यावेळेस भूमिकाची मम्मी आली होती आणि पप्पा पण आले होते. फक्त एवढे जे भूमिकाच्या पप्पांना व्हिडिओ मध्ये यायला आवडत आणि आजपर्यंत म्हणून तुम्हाला ते कधीच व्हिडिओ मध्ये दिसले नाही, कारण दादा दिसले असेल, दिसले असेल, सगळे दिसले असेल, पण पप्पांना आवडतच नाही. नमस्कार मित्रांनो, संदीप वाकचोरे या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो आपले झाले घराचं काम पूर्ण. तर मित्रांनो गेल्या 3 महिन्यापासून आपण काही कम्युनिटी पोस्ट सोडली नव्हती. म्हणजे व्हिडिओज नव्हते जास्त पण व्हिडिओ नव्हते, काहीच व्हिडिओ नव्हते. एखादा दोन सोडला एवढाच होता. तर मित्रांनो आता आपण सोडलेली आहे कम्युनिटी पोस्ट. भरपूर जणांचे प्रश्न आहे, जवळपास 52-53 प्रश्न आहे, कारण की मी फक्त टायमिंग दिला होता की 10 वाजेपर्यंत आपण जेवढे कमेंट येईल तेवढे आपण कमेंट घेऊ. दर महिन्याला आपली कम्युनिटी पोस्ट ही असती का नाही का? असती ना. हा. तर मित्रांनो आता तुमची भूमिका वहिनी मस्तपैकी कमेंट वाचायला सुरुवात करणार आहे. तर वाच बाई. थांबा, खूप घर बसले होतो पत्र्याचे घर आहे ना. तर 1 मिनिट हा कमेंट्स ओपन करते. डायरेक्ट खालून वाचत असतात. सर्वात म्हणजे पहिले कमेंट केलेली असते ती. तर पहिली कमेंट आहे वैशाली चौधरी ताई यांची. हाय संदीप दादा. हाय संदीप दादा आणि भूमिताई मला इतके जास्त आवडतात आणि मला तुम्हाला भेटायचं आहे. आईला खूप भेटायची इच्छा आहे. मी जळगावला राहते दादा. लव्ह यू संदीप दादा अँड फॅमिली. थँक्यू ताई, थँक्यू सो मच. तुम्हाला आम्हाला भेटायचं असेल ना पण इंस्टाग्रामला पहिले मेसेज करून या. हा, इंस्टाग्रामला मेसेज करा संदीप वाकचोरे किंवा भूमिका वाकचोरे, दोघांपैकी कोणाला करा पण नक्की या. जळगावला तसं मी आलो होतो मागच्या वेळेस, पण स्टोरी वगैरे काहीच नव्हती टाकली, फक्त एक स्टोरी टाकली होती लग्नाची तेवढीच, बाकी काहीच नाही. दुसरं आहे श्रुती तांबोरे यांचा. प्लीज आता प्रँक व्हिडिओ काढत जा प्लीज. बाकी दादा खूप छान घर झालंय आणि फॅमिली पण खूप छान आहे, सगळं हॅपी आहे, खूप सपोर्ट आहे आमचा वाकचौरे फॅमिलीला. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच ताई. प्रँक व्हिडिओ लवकरात लवकर काढायला सुरुवात करणार आहे, कारण की थोडा आता अजून काही एकदम व्यवस्थित लावून झालं नाही सेटअप. अजून सेटअप पूर्ण झाल्यानंतर मग नक्कीच काढू. पुढचा प्रश्न आहे ऋषिका पाटेकर यांचा. दादा खरं बोला, भूमी प्रेग्नेंट आहे ना? एकदम खरं बोलतो, खरं सांगतो एकदम मनापासून. भूमी शपथ. हा, आता ही शपथ माझी घेऊ शकतात कारण खरंच नाही अजून. मला असं वाटतंय की ऋतू बहिणी प्रेग्नेंट आहे. खरं आहे ना हे? स्नेहा मेडकर ताई. हे खरं नाही हो, खरं नाही. असल्यानंतर सांगणार ना, नाही सांगून काय करणार सांगा बरं. पुढचा प्रश्न आहे मयुरी आहिरे यांचा. दोघे वहिनी खूप छान आहेत आणि मम्मी तर विषयच नाही. हॅलो संदीप दादा, पहिले तर तुम्हाला नवीन घराच्या खूप शुभेच्छा. खूप छान घर बांधलं तुम्ही. मम्मी तर लय खुश आहेत. ऋतुताई आणि भूमिका ताई, तुमची आता तुमच्या चॅनलवर पण व्लॉग्स टाका. लॉट्स ऑफ लव्ह वाकचौरे फॅमिली. हो, थँक्यू सो मच ताई. कमेंट एकदम मस्त होती, डायरेक्ट मनाला लागली. आणि दुसरी गोष्ट, या दोघे व्हिडिओ काढत नाही यांना तुम्ही बरोबर सांगितलं नाही. आता आम्ही काढणार आहे काढतील ते व्हिडिओ. यांची जशी गडबड होती तशी आमची मध्यंतरी गडबड. यांची काय गडबड होते काय माहिती. यांना असं वाटतं बायकांचं काम तुम्हाला दिसत नाही. ते मम्मींना पण असेच म्हणतात रागात आल्यावर, गप बसा. परत मयुरी आहिरे यांचं ते. भूमिताई कोणता हेअर कट करणार आहे ग? बॉबकट. हेअर कट नाही, त्यांनी काय विचारलं माहिती का? मी ना आदित्य वाकचौरेच्या युट्यूब चॅनलवर बोलले होते की मी हेअरस्टाईल करणार आहे, हेअर कट नाही, हेअर कट करणार आहे. सॉरी, हेअरस्टाईल नाही, हेअर कटच करणार आहे.
पण मी डायरेक्टली टकलं करणार आहे, म्हणजे माझी सगळी केस काढून टाकणार आहे, कारण मला या केसांनी आता त्रास होतोय आणि थोडीशी पातळ पण झाली आहेत ना, मग नवीन म्हणजे येतील नवीन दाट. तिला एकदम दाट केस येतील, हा. असे कुरळे कुरळे असे वाकडे तिकडे केस नाही. येतील. टकलं करणार आहे ती आता. टकलं झाल्यानंतर असं फिरणार आहे ती. नाही आता गावभर फिरणार आहे भूमी. नाही, तुम्हाला मी सांगतो ना, टकलं करणार. भूमी टकलं झाल्यानंतर या बरं, गावात जाय त्या गावात आता मला जाय. या व्हिडिओच्या खाली सगळ्यांनी कमेंट्स करा का मी केस काढू का नको, म्हणजे माझा विचार करून कमेंट्स करा, कारण मला या केसांनी खूप त्रास होतोय आणि केस काय 2 ते 3 महिन्यात अख्खी वाढून जातात, एवढी तरी होती. 2 ते 3 महिन्यात लवकर मित्रांनो माझेच वाढत नाही, तर हिचे कधी इथपर्यंत नाही, मी काय म्हणते झाले तर 6 झाले महिने बघा. लागू दे. एवढे असे केस झाले भूमी, तुला लोक टकले म्हणते. टकले नाही, मी ती हेअर कॅप घालून बसणार. मी पहिली गोष्ट म्हणजे मी घराच्या बाहेरच जात नाही, आणि जरी इथल्या इथे जरी कुठे गेलेच मी पहिली गोष्ट म्हणजे 6 महिने घराच्या बाहेरच नाही पडणार. घरात टकले आणि म्हणते. म्हणून त्या मला काही फरक नाही नाही, पडत. टकले म्हणते. तुम्हाला आवडणार नाही का मी? नाही, मग टकले झाल्यानंतर मला काय आवडतं काय बाबा. म्हणजे यांचं प्रेम माझ्यावर नाही, माझ्या केसांवर आहे. आता प्रेम म्हणलं तर मग सगळ्यांवर प्रेम. ठीक आहे, नाही असं नसतं ते. जाऊ द्या, मी टकली होणारी हा फायनल निर्णय माझा, यात Done. मला कुणी अडवू शकत नाही. Deal. आणि तो मी जेव्हा म्हणजे केस काढीन तेव्हा तो ब्लॉग माझ्याच युट्यूब चॅनलवर सोडणार आहे मी, आणि नक्की शॉक बसणार आहे सगळ्यांना. नक्की. खरंच काढली मग. खरंच काढणार आहे हे आता तुम्हाला खरं सांगते, आता ह्यांना कळालंय, बाकी घरात सगळ्यांना माहितीये, मला सगळ्यांना खरंच म्हणजे नाही माहिती ना. मम्मींना आणि ताईंना माहितीये. यांना आता कळालंय का मी केस काढणार आहे करून. मला काय टकली म्हणेल मी. ए टकली इकडे आता हे नेक्स्ट कमेंट वाच. ओके, पुढचा मला मराठी वाचता येत नाही ना, म्हणून मी नाही वाचत. मराठी नाही बरं काय, इंग्लिश आहे. प्रियंका भाटी यांचा हे दादा आणि वहिनी, कॉंग्रॅच्युलेशन, तुमचं घर खूप छान झालं आहे. लवकरच एक मस्त प्रँक व्हिडिओ घेऊन या दादा भूमी वहिनीवर. हो, तो अचानक भयानक येणार आता. आणि थँक्यू. नाव काय ताईचं? कॉंग्रॅच्युलेशन केलं प्रियंका भाटी ताई. प्रियंका ताई नमस्कार तुम्हाला. पुढचा प्रश्न आहे साक्षी बिरारे यांचा. हाय संदीप दादा आणि भूमिताई, हाय. खूप खूप शुभेच्छा तुम्ही नवीन घर बांधल्याबद्दल. आता एक स्वप्न पूर्ण झालं, आता ताईची गुड न्यूज ऐकायला खूप भारी वाटेल, आणि प्लीज 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 माझी कमेंट आवर्जून वाच आणि माझं नाव घे तू. आणि भूमिताई साक्षी बिरारे फ्रॉम छत्रपती संभाजीनगर. ओ साक्षीताई, थँक्यू सो मच. आणि गुड न्यूज आल्यावर तर सांगूच आम्ही, विषयच नाही. पुढचा प्रश्न आहे रॉयल गर्ल यांचा. न्यू होमला कलर का नाही केलं? आता मी सांगतोय तुम्हाला, हे आमचं घर आहे ना, हे एवढं मोठं घर आहे ना, याला कलर का नाही दिला माहिती का मित्रांनो? परत एकदा सांगतो मी, एकदम लक्ष देऊन ऐका ही गोष्ट. जे आमचं एवढं मोठं जे घर आहे ना, त्याला कलर का नाही दिला? कारण की आपलं हे जे घराचं बांधकाम आहे ना, ते अजून वल्ल आहे. कारण की ते वल्ल असल्यामुळे ना, कलर आपण मारल्यानंतर त्या कलरचे नुसतं पापुडे पापुडे धरणार, म्हणजे कलर एकदम व्यवस्थित बसणार नाही. ही पहिली गोष्ट आहे. त्याच्यानंतर आपण जो कलर मारला तो पूर्ण वाया जाईल, ते पैसे वाया जाईल. त्याच्यामुळे आम्ही काय अजून कलर मारला नाही. तर आमचं अजून डोक्यात चालू आहे की याच्यात वॉलपेपर लावा का काय लावा. आता जे वाटेल ते आता नंतरूनच करणार आहे. आता काय पैसे नाही, पैसे संपले. ओके. बाकी प्रश्न चांगला होता तुमचा, कलर काय नाही दिला. आम्हाला पण नाही आवडत. आता तुम्ही सांगा आम्हाला आवडत का? असे इथं खाली वरती वाईट ओलं दिसत असेल ना, ओलं दिसतंय तुम्हाला बघा, हे सुकलं हे ओलं असं भरपूर ओललंय, त्यामुळे नाही मारत आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न आहे हर्षू आहेर यांचा. भूमिका ताई आणि ऋतुताईच्या चॅनलला काय प्रॉब्लेम झालाय दादा? त्यांचे ब्लॉग्स का नाही येते? आम्हाला त्यांच्या डेली रुटीन बघायला खूप आवडेल, आणि ऋतुताई आणि भूमिका ताईच्या रेसिपी पण बघायला आवडेल. ऋतुताई खूप छान स्वयंपाक करतात असं तुम्ही बोलले होते ना, प्लीज आम्हाला बघायला खूप आवडेल. हो नक्कीच, आता आमचे पण चॅनलवर व्हिडिओ तुम्हाला प्रॉब्लेम काय झाला होता माहिती का? हा भूमिकाचा फोन आहे, मस्त फोन आहे नवीन, तिला व्हिडिओ काढतेच नाही. असा प्रॉब्लेम नव्हता, खरंच ताईंच्या आयडीला प्रॉब्लेम आला होता, माझ्या आयडीला नव्हता आला प्रॉब्लेम. हो नव्हता आला, मला मान्य आहे हे, पण मध्यंतरी माझी पण खूप गडबड होती म्हणून नव्हती. गडबड म्हणजे घराचं काम चालू होतं मित्रांनो, त्याच्यामुळे जास्त गडबड होती, बाकी काय नाही.
दुसरी कसली गडबड नाही आमच्या मागं. हा. पुढे पुढचा प्रश्न आहे स्नेहल शेळके यांचा. फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स. मी Thank you so तुमच्या much. फॅमिलीची खूप मोठी फॅन आहे. माझे गाव पण संगमनेर मध्येच आहे, बट राहायला कल्याण मध्ये आहे. मी तुमचा एक पण ब्लॉग मिस करत नाही. तुमच्या फॅमिलीला भेटायची खूप इच्छा आहे. वाघापूर मध्ये नक्की कुठे आहे दादा घर? आम्ही ना एक पोस्ट सोडलेली, त्या पोस्ट मध्ये आमचा पूर्ण ऍड्रेस सगळ्यांना सांगतो. हो, तिथे एकदम आम्ही तुम्हाला व्यवस्थित दिसेल. वास्तुशांतीची पोस्ट सोडली होती त्याच्यामध्ये आहे. हा. आणि कल्याणची म्हणल्यानंतर मग तुम्ही भूमीची साईडची माझ्या गावचे. पुढचा प्रश्न तुमच्या आहे. गावची लोक भूमी. हा मग विषय आहे का यार? जे माझ्या गावचे आहेत, त्यांनी हात वर करा आता करतो कमेंट्स मध्ये. पुढचा प्रश्न आहे प्रियंका कपोटदार यांचा. हाय भूमिका आणि संदीप, घर खूप सुंदर आहे तुमचं. एक सांगायचंय की जोपर्यंत फरशी बसवत नाही तोपर्यंत कार्पेट टाका, छान वाटेल. बाकी सगळ्यांना लॉट्स ऑफ लव्ह. थँक्यू सो मच. तुम्ही एक प्रश्न एकदम मस्त मांडलाय की आम्ही आता कार्पेट बसवल्यानंतर की आम्हाला असं वाटतं की पाणी नाही का, थोडंफार पाणी समजा आपण भिंतीतून खाली आलो, त्याच्या खाली किडे व्हायला नको म्हणून आम्ही अजून कार्पेट बसवलं नाहीये. आता कार्पेट पण आम्हाला वाटलं होतं बसवायचं पण नको म्हणलं. कारण ना पाऊस आला ना का भिंती ओल्या होतात. थोडं का व्हायना पाणी खाली येतात, परत ओल्या समजा काही किडोक वगैरे निघालं पण ते पण नको ना, परत अवघड आहे. घरात पोरी वगैरे असतात. कार्पेट पण नको खराब व्हायला, पैसे वाया जातील ना. पैसे वाया गेल्यानंतर कसं वाटणार जीवन सांगा. बरोबर आहे, किती वाईट वाटणार ना. पुढचा प्रश्न आहे मयुरी पवार यांचा. कॉंग्रॅच्युलेशन दादा वहिनी, तुमचं होम खूप छान आहे. नंबर 1 जोडी. अशीच प्रगती करत राहा. गॉड ब्लेस यू. थँक्यू सो मच. तुम्ही पण मस्त प्रगती करा. सर्वजण एकदम जे आमची युट्यूब फॅमिली आहे त्यांनी सर्वांनी प्रगती करा. आणि माझं काही वय जास्त नाही, विनायक भाऊचं वय काही जास्त नाही, आणि या पोरींचं पण वय काही जास्त नाही. माझं वय फक्त 23 आहे, विनायक भाऊचं फक्त 25 वय आहे, आणि आदित्यचं काहीतरी आता 20 रनिंग चालू आहे. 20 पूर्ण आहे, 21 रनिंग चालू आहे. तर मित्रांनो, जेवढं लवकर तुम्ही एकदम कष्ट प्रामाणिकपणे केले ना, तुम्हाला त्या कष्टाचं फळ एकदम भेटणारच. आता आम्ही केव्हा ना 20 वय आम्ही केव्हा ना लहानपणापासून कष्ट करत इथपर्यंत आलोय, आणि आम्हाला काही वडिलांचा काही सहारा नाहीये. आम्ही जे आहे ते आम्ही आमच्या स्वतःच्या पायावर उभं राहून केले, आणि आमच्या आईचा भरपूर मोठा साथ आहे. आमची आई आहे म्हणून तर हे सगळं झाले. आमची आई नसती तर काहीच नसं झालं. अजून आम्ही भाड्याच्या खोलीत असतो. गेल्या 14 वर्षापासून आम्ही भाड्याच्या खोलीतच राहतोय. समज रे, आईचे कष्ट आणि आईचा आशीर्वाद दोन्ही. आईचे कष्ट आणि कष्ट तुमचे प्रामाणिकपणे असले ना. आता आम्ही काय असं ना, आम्ही दोघं भाऊ ना, जवळपास गाड्या नसतात का खताच्या वनांच्या गाड्या, आम्ही त्या भरायचो, खाली करायचो, दोघच भाऊ करायचो. तिसऱ्याला घ्यायचो तर तिसऱ्याला पैसे द्यावा लागायचे, त्याच्यामुळे आम्ही तिसऱ्याला कधीच घेतलं नाही. आम्ही दोघं भाऊ असूनच सगळं काम करायचो. ओके, चला पुढे. पुढचा प्रश्न आहे माधवी चव्हाण यांचा. घर खूप छान, घर खरंच खूप छान बांधलंय, आणि तुमची आणि विनायक दादाची जोडी खूप भारी आहे. बेस्ट कपल. थँक्यू सो मच ताई. घर खूप छान बांधले, तुम्ही पण बांधा हो. पुढचा प्रश्न आहे सुवर्णा तांबे. दोघं वहिनी खूप छान आहेत, आणि मम्मी तर विषयच नाही. मम्मीचा विषय हार्ड आहे, एकदम खतरनाक. विनू दादा कॉंग्रॅच्युलेशन, खूप छान घर बांधलं आहे. पुढचा प्रश्न आहे, नाव नाहीये, फक्त एजे करू नये. बेबी प्लॅन लवकर करा. समज रे हो. करणारच आहे, असं कोण राहतं बरं. होणार तेव्हा करणारच, आणि सांगणार ना नक्की. आता आम्हाला तुम्हाला सांगितलं नाही तर काय हे होणार आहे का? असं पण नाही ना, सांगणार ना, नक्की सांगणार. की असं थोडी की तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही आम्हाला काहीतरी जादू टोना करणार, असं गोष्ट नाही होणार करून. असं पण नाही, तुम्हाला पहिले सांगणार. पुढे. पुढचा प्रश्न आहे पल्लवी यांचा. दादा वहिनी, पहिले तर कॉंग्रॅच्युलेशन. खूप मस्त घर बांधलं आहे तुम्ही. आम्हाला खूप मस्त वाटतंय, पण एक विचारायचं होतं की तुम्ही स्लॅब का टाकला नाही? प्लीज रिप्लाय. नक्की मित्रांनो, आम्ही स्लॅब का टाकला नाही तर याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो.
तर आमचं एक जवळपास एक घर आहे ना 1000 स्क्वेअर फुटाचं आहे. आम्ही पूर्ण हिशोब लावला, कारण की आमच्याकडे पैसे एवढे नव्हतेच पहिली गोष्ट. तर मित्रांनो, जेव्हा ते स्टील लागतं ना, तर स्टीलचाच खर्च जवळपास 1 लाख रुपये होता. त्याच्यानंतर सिमेंटच्या गोण्या 90-100 रुपये लागणारच आहे. पुढे गेल्यानंतर पान वगैरे काढायचे आपल्याला, त्याच्यानंतर मजुरी वगैरे तर आहेच. तर असे 3-3.5 लाख रुपये लागणार होते. ते पैसे आमच्याकडे नव्हते, त्याच्यामुळे आम्ही स्लॅब टाकला नाही. हाही पत्रे आहे म्हणलं, आम्हाला पण काय स्लॅब टाकायची इच्छा आहे खूप, पण आता काय करणार, पत्रे टाकले, काय अडचण नाहीये. थोड्या दिवसानंतर, थोड्या वर्षानंतर आपण स्लॅब नक्कीच टाकू, कारण की आम्हाला पण भरपूर गरम होते बघा, आता पण गरमच आहे. पण एवढं पण नक्कीच टाकू. आमचं स्वतःचं घर स्वतःचं घर पूर्ण झालंय. माझ्या आईचं स्वप्न पूर्ण झालंय, बस बाकी काय लागत नाही. पत्र्याचं का होईना निवारा भेटलाय, बस एवढंच. पुढचा प्रश्न आहे नयना लोंढे यांचा. हॅलो दादा वहिनी, तुम्ही बेबी प्लॅन कधी करणार आहे? तुमच्या दोघांचं क्यूट बेबी बघायचं आहे. तर मगाशीच एक विषय झाला होता मम्मीचा, नंतरच सांगेन मी पुढच्या विषयात. कधी मम्मी आली ना तेव्हा सांगेन. तर मित्रांनो, होईल लवकरच, भगवान की आपली पोराचं. चला पुढे घेते. पुढचा प्रश्न आहे संजय दाते यांचा. भूमिका साडीमध्ये खूप छान दिसते. थँक्यू सो मच दादा. साडी मी घालतच असते, छान दिसते, पण भूमिकाला साडी घालायचा कंटाळा नाही. एक खरी गोष्ट आहे, मी तिला किती वेळा सांगते तुम्ही साडी घालत जाय, भूमी साडीवर मस्त दिसते. नाही, कसं असतं ना, कंटाळा नाही. साडी ही मला यांच्यापेक्षा जास्त आवडते घालायला. मी लग्न झालं नव्हतं ना जेव्हा, तरी सुद्धा माझे इन्स्टाचे व्हिडिओ बघा, साडीवर लिंबू मारी मी लिंबू मारलं म्हणून हे प्रेमात पडली माझं. नाही, लिंबू फिरवला फोटो बोलती मी म्हणतो साडी घालत जाय व्यवस्थित मस्त. काय असतं ना, हा मी आता तेच सांगणार होते, काम ना खूप असतात आणि मग त्या कामात पण 4 घरचे काम करून, 4 घरचे नाही. पहिली गोष्ट म्हणजे मला हे म्हणायचंय, आमची सासू आम्हाला अजिबात बोलत नाही. आमची सासू म्हणते काढून टाका साडी, गरम झाला असेल, नका घालू, त्रास होत असेल तर काढून टाका. आणि म्हणजे नाही का म्हणतात ना, सासूकडून सासूरवास कधीच झाला नाही, पण नवऱ्याकडून इतका सासूरवास झाला ना आतापर्यंत. साडी नाही घातली, हे नाही केलं, ते नाही केलं, असं केलं. मम्मी आम्हाला एक शब्दाने पण टोकत नाही, आणि हे तो एक शब्द पण सोडत नाहीत. बरोबर नाही सोडत. माझी मम्मी बिचारी खरंच कोणाला काय बोलत नाही माहितीये. माझी मम्मी बिचारी खरंच खूप चांगली आहे, नाही का? हा आहे. माझी हे स्वार्थी माणूस आहे, त्यामुळे आपण बोलतो आम्ही बोलतो आमची मम्मी, कारण हे स्वार्थी आहे ना, म्हणून माझी मम्मी खरंच चांगली. आमची मम्मी लई छान आहे. घे पुढचा प्रश्न. आवड पुढचा प्रश्न आहे रजनी बघा, वाचता येत नाही हिला, 12वी शिकवलं मी, काय खरं नाही देवा. रजनी कसपटे नाही, ते स्पेस देऊन होतं ना, मला कळत नाही का पेज देऊन लगेच प्रश्न आहे. बघा, यांनी 12वी नाही शिकवला मला. मी आता सांगते, मी ऑलरेडी माझी शिकून पण काय फायदा नाही. दादा, तुम्हाला आणि तुमच्या सर्व फॅमिलीला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तुम्ही आईचं स्वप्न पूर्ण केलं. तुमच्यासारखे मुलं सर्व आई वडिलांना भेटू देत. खरंच तुम्ही भावंड खूप ग्रेट आहात, आणि असेच खुश राहावेत ही स्वामींचरणी प्रार्थना. माझी खूप इच्छा आहे दादा तुमच्या फॅमिलीला भेटायची. तुम्ही कधी मुंबईला आलात की सांगा. घाटकोपरला मी पण तिथेच राहते. चेंबूरला मला तुमची फॅमिली खूप आवडते. आमच्या फॅमिली सारखीच आहे तुमची फॅमिली. मी माझ्या घरात खूप तुमचा विषय काढत असते. आणि हो दादा, माझं नाव घरी बर का घ्या बर का व्हिडिओ मध्ये, मला खूप आवडेल. लव्ह यू टू ऑल फॅमिली. ताईंचं नाव काय पहिले? रजनी कापसे ताई. कसपटे नाही, मी चुकून. रजनी कसपटे ताई, तुम्ही एकदम भारी कमेंट केली, एकदम मस्त खतरनाक मध्ये. तुमचं पहिले आभार मानतो आम्ही, कमेंट एकदम मस्त वाटली. आणि दुसरी गोष्ट, आम्ही मुंबईला येत असतो भूमी आणि मी, पण मुंबईला आल्यानंतर मी तुम्हाला फक्त कल्याणला भेटू शकतो, कारण की त्याच्या पुढे मला ड्रायव्हिंग करायची मला तर मला लय भीती वाटते. भीती अशी वाटते की त्या ठाण्यामधून ठाण्याच्या पुढे क्रॉस केल्यानंतर त्या गर्दीत जर का मी अटकलो तर मी लवकर निघत नाही, कारण की तिथं पूर्ण गर्दी असते. तुम्हाला भेटायचं असेल तर तुम्ही ट्रेनने डायरेक्ट कल्याणला या,
कल्याणला स्टेशन पाशी भेटू शकतो आम्ही तुम्हाला, है ना? हो भेटू शकतो ना, स्टेशन पाशी का, घरी येऊ ना, घरी येऊन भेटू घरी शकता येऊन तुम्ही. भेटू शकतो, आहे का नाही? नक्कीच मला वाटलं नक्की. घरी बोलवत नाही, काही नाही. मी म्हंटल ना, मी नेहमीच्या व्हिडिओत सांगत असे, प्रत्येक व्हिडिओ मी स्वार्थी नाही. विचार खरं ते आहे ते बोलायचं. पुढची चला कमेंट. पुढे. अश्विनी गाडगे यांची, भूमी पीसीओडी आहे तर वेट लॉस करायचं ट्राय कर, म्हणजे तब्येतने फार असर पडेल. अरे वा वा, कमेंट भारी आहे. कमेंट एकदम खरंच नक्की कमेंट भारी आहे. मी माझ्या बायकोला सांगून सांगून कटाळले. हे अगं बघा. बाई चालायलाच आहे, अगं बाई चालायला ऐकून घ्या ना यार, माझं बोलून देत नाही मला हे, म्हणून माझ्या वेट लॉस वर हे का बोलतात. ही कमेंट भूमिका ताईच्या पीसीओडी वर आहे. सो भूमिका ते उत्तर देणार आहे का, मी मान्य करते का मी चालायला जात नाही, पण मी वेट लॉस साठी ना भरपूर ट्राय करते. मी गोड पण जास्त खात वेट लॉस साठी वडापाव खाती बाई. नाही. रोज खात नाही मी वडापाव. कधी का होईना. कितीतरी दिवसांनी. आता शेवटचा वडापाव आणलेला वडापाव, मोमोज, हे बघा, स्प्रिंग पोटॅटो रोज नाही ये खाने को दे इसको. रोज खात नाही मी, कधीतरी खाते. कळलं? ओके, कधीतरी खाते मी. आणि हा तुम्हाला आत्ताच रिसेंट सांगते, आता हे स्वतः एकटे बाहेर जाऊन पाणीपुरी खाऊन आले. हा आज खाल्ली तर खाल्ली, आज ती पाणीपुरी खाल्ली आणि हिला नाही आणली तर मला पोट दुखायला लागले, 3दा बाथरूमला जाऊन आले. मग काय करायचं? मग मला आणायची असते ना अशाने, असं नाही. घे पुढची कमेंट. तर मग ते सांगायचं होतं का मी वेट लॉस करण्याचा थोडा थोडा प्रयत्न. ही प्रयत्न करते पण ती वेट कमी होते. काय तिचा करू? प्रॉब्लेम नाही, तिच्या जिभेला वेटचा मला आहे. चव नाही ना. मी जेवण कमी करते पण बाहेरचं फास्ट फूड थोडस खाते, जास्त फास्ट फूड, जास्त नाही. फास्ट फूड नाही. ओके, यू आर कंटिन्यू भूमी. पुढचा प्रश्न आहे जयश्री ब्लॉग यांचा. मी तुम्हाला प्रत्येक कम्युनिटी पोस्ट मध्ये कमेंट करते अरे पण बापरे. तुम्ही रिप्लाय देत नाही. बाकी सर्व ग्रेट आहे, भूमिदी खूप छान आहे, लव्ह यू ऑल. नाही सॉरी बरं का, कमेंट वाचली नसेल तर, कारण की कमेंट भरपूर चालू असतात. कारण की त्याच्यामधून 5-6 कमेंट राहतात, तरी राहतात आहे ना भूमी? हो, खूप 5-6 राहतात. कमेंट राहतात, पण काही नाही, आता घेतली. धन्यवाद, कमेंट मस्त होती. हा. पुढचा प्रश्न आहे हाय गौरी पाटील यांचा. हाय, खूप छान झालं घर. मला प्रश्न विचारायचा होता की घराला किती खर्च आला, प्लीज रिप्लाय. ताई, घराचा खर्च अजून पण बघितला नाही आम्ही किती आला करून, कारण की आपलं अजून घर पूर्ण झालेलंच नाहीये. त्याच्यामुळे पूर्ण खर्च किती आला आम्ही काही सांगू शकत नाही, पण पूर्ण खर्च सांगणार नक्कीच, लवकरच सांगणार आहे. अजून आपली फरशी राहिली आहे, साईडचा कलर राहिला आहे, त्यानंतर वरतून सिलिंग राहिली, भरपूर काय काय राहिलंय. ज्यावेळेस पूर्ण खर्च येईल एकदम टोटल, त्यावेळेस नक्की सांगणार. पुढचा प्रश्न आहे मानसी सोनवणे यांचा. भूमीचे पप्पा का नाही आले आणि ते कधीच दिसले नाही व्लॉग मध्ये. तर मित्रांनो, भूमिकाची मम्मी मागच्या वेळेस ज्यावेळेस शांती होती त्यावेळेस भूमिकाची मम्मी आली होती आणि पप्पा पण आले होते. फक्त एवढेच आहे, भूमिकाच्या पप्पांना व्हिडिओ मध्ये यायला आवडत आणि नाही. आजपर्यंत म्हणून तुम्हाला ते कधीच व्हिडिओ मध्ये दिसले नाही, कारण दादा दिसले असेल, त्यानंतर मुलगा दिसले असेल, सगळे सगळे दिसले असेल, पण पप्पांना आवडतच नाही. आणि त्यातल्या त्यात माझं लव्ह मॅरेज झालेलं आहे. ते सुद्धा म्हणजे मनाविरुद्ध असं नाही, त्यांची परमिशन होती, पण थोडस असतं ना, लव्ह मॅरेज आहे पण अडचणी आल्या म्हणून मला करावं लागलं. आणि मग नंतर थोडासा राग रुसवा काढता काढता मला काही दिवस गेले आणि ते आले होते पूजेला फायनली घराला. माझ्या स्वतःच्या हक्काच्या घरात ते आले होते. फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे का त्यांना व्हिडिओ यायला कधीच आवडलेलं नाही, म्हणून ते कधीच व्हिडिओ आलेले नाही. कधी मी मुंबईला जरी गेले तर फक्त आईलाच घेतलं असेल व्हिडिओ मध्ये. आईला सुद्धा सुरुवातीला आवडत नव्हतं, पण आई कसं एक आई माझी थोडी एक फ्रेंडली आहे त्यामुळे चालून जातं. पण पप्पांचं तसं नाहीये, पप्पांना आवडतच नाही म्हणून ते व्हिडिओ मध्ये दिसत नाहीत कधीच. ओके, आपको समजा ना. चल पुढे. पुढचा प्रश्न ना एक मिनिट. प्रगती करडेकर यांचा. नवीन होम साठी कॉंग्रॅच्युलेशन, नाईस फॅमिली. माझं नाव घ्या, आय एम बिग फॅन. कल्याणला आली नक्की सांग भूमी, भेटेन मी प्लीज. हो नक्की, कल्याणला आल्यावर. भूमी कल्याणला आल्यानंतर पहिले झोप काढते, मग नंतर तुम्हाला भेटली तर भेटली. हो मी काढते, मी मान्य करते. मी हे बघा, मी प्रत्येक व्हिडिओ सांगते तसं, मी स्वार्थी नाही. नक्की नक्की ताई भेटन, नक्की आल्यानंतर भेटन. प्रगती नाहीर. एक नंबर दिसते भूमी, अशीच प्रगती करा. त्या थोडीशी
वाईट कमेंट आहे पुढे, त्यामुळे मी वाचणार कोण आहे नाही. शक्तिमान तू? प्रगती ताई, एक तर मला हे सांगायचंय तुम्हाला का मला कुणाच्याही याच्यावर म्हणजे नाही का कुणाच्याही जळवण्यासाठी असं तसं काहीच नाही. आणि जी माझी माणसं आहेत, हा काही अजून पण आम्ही विसरलो, पण अजून पण जर तुम्ही ते लावून धरत असाल तर मग काहीच अर्थ नाही. कारण मला माझ्या माणसांपासून काहीच हे नाहीये, म्हणजे माझ्याच माणसांना मी काय गोष्ट आता ती गोष्ट झाल्यानंतर परत ती गोष्ट नका काढू ताई. जी गोष्ट झाली आता कोणाच्या नाकावर टिचून कोणाच्या कशावर टिचून आपल्याला काय करायचं नाही. जे आहे ते सगळ्यांना घेऊन पुढे चालायचं. हो, आणि आम्ही सगळे एकत्र आहे. तुम्ही सुद्धा, आम्ही सुद्धा, ताई सुद्धा, दाजी सुद्धा, आपण सगळे एकत्र, सगळे एक कुटुंब आहे. हा, झाली ती गोष्ट ती सोडून द्या. आपण आता ते सगळं आम्ही विसरलोय, तुम्ही पटकनी विसरा. पुढे प्रियंका खैरवकर, तुमच्या बेडरूम मध्ये तुमच्या लग्नाचा मोठा फोटो लावा, खूप छान दिसेल. हो, ही विश तुमची नक्की आम्ही पूर्ण करू, लवकरच पूर्ण करू. येणाऱ्या 2 दिवसानंतर नक्कीच मोठा असा फोटो लावला असतो. असं मोठा लावून टाकू. मी असं भिंतीवरून लावून टाकणार. एवढा मोठा फोटो नाही लावा लागला. एकच फोटो लावणार बरं. मी एकच म्हंटल एवढा मोठा नाही, एकच लावणार. मी आखी भिंतीचा फोटो लावणार आहे तिथून ते इथपर्यंत. मी डायरेक्ट इकडून निघून डायरेक्ट बाहेर हॉलमध्ये डायरेक्ट माझं कपाट बिपाट घेऊन साईडला कोपऱ्यात जागा धरणार आहे. नाही, कपाट डबल डोअरचे कसं नेणार? मग माझे कपडे घेऊन जात जाईल मी, बॅगेत भरून ठेवता. ओके, पुढची कमेंट वाच. संपल्या कमेंट्स. हो, लवकर संपल्या झाल्या सगळ्या. तर मित्रांनो, मी तुम्हाला अजून एक कमेंट, ही माझी इच्छेने सांगतो. तर भरपूर जणांचा प्रश्न आहे की तुम्ही तुमच्या घराला खिडक्या का नाही केल्या? म्हणजे आमच्या रूमला आणि भाऊजींच्या रूमला खिडकी का नाही? आणि मला हे पण सांगायचंय का असं म्हणजे जेव्हा विनायक वाकचौरे युट्यूब चॅनलवर जेव्हा होम टूरचा व्हिडिओ सोडलेला त्याखाली इतक्या कमेंट्स आल्या होत्या की खिडकी व्हेंटिलेटर. आणि तुम्ही म्हणजे नाही, ते व्हेंटिलेटर नाही, थांब, व्हेंटिलेटर ते झोपायचा. मी दुसरंच काहीतरी बोलतो. व्हेंटिलेशन हवा जाते त्याला काहीतरी म्हणतात ते मेन्शन काहीतरी म्हणत्या, मला तोंडावर आले ते. तर मला हे सांगायचं का आम्ही एसी दिसतो इथे, दिसत नसेल कदाचित, पण एसी आम्ही बसवणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खिडकी काढायला जागाच नाहीये, अजिबात जागा नाही. आता राहिला प्रश्न, इकडच्या बाजूने दुसऱ्यांचं घर आहे, इकडच्या बाजूने इकडच्या बाजूने ताईंची रूम आहे, इकडच्या बाजूने बाथरूमला खिडकी करू का आता? आणि तुमचा प्रश्न चांगला आहे, पण इकडच्या बाजूने पण खिडकी होणार नाही, पलीकडच्या बाजूने पण खिडकी होणार नाही. तर मित्रांनो, जास्त हॉलमध्ये काम असतं, आमचं बेडरूम मध्ये जास्त काही काम नसतं, म्हणून आम्ही खिडकी तर नाही. आता आम्हाला पण वाटतं की आमच्या घरामध्ये खिडकी पाहिजे. बाथरूमचा पण एक प्रश्न आहे का खिडकीचा, आणि काय म्हणतात ना, म्हणजे सगळे लोक असं म्हणायला लागले का ऋतुजा आणि विनायक खूप स्वार्थी आहेत, त्यांनी स्वतःच्या खोली रूमला अशी हे खिडकी काढली. तर मला हे सांगायचंय का पहिली गोष्ट म्हणजे एक मास्टर बेडरूम असतो, तो बेडरूम आम्ही काढलाय. आणि मेन म्हणजे त्यांच्या याला बाथरूम असलं तरी आमच्या रूमच्या एकदम समोरच बाथरूम आहे, एकदम आमच्या रूमच्या दरवाजा उघडला का डायरेक्ट बाथरूम मध्ये जाऊ शकतो. मग तो मास्टर बेडरूम, मग ते काहीच वाटत नाही, आमचा पण एक मास्टर बेडरूम. आणि तो मास्टर बेडरूम असला तरी ना मित्रांनो, तुम्ही एक विचार करा की विनायक भाऊच्या याला खिडकी आली आहे, त्याच्यानंतर दरवाजे 3 दरवाजे त्या एकाच घराला, 3 दरवाजे, एक बाथरूमचा दरवाजा, एक बॅक साईडचा एक दरवाजा, त्यानंतर एक फ्रंटचा दरवाजा. म्हणजे असे भरपूर काही अडचणी आहे. मग त्याच्यानंतर आम्ही म्हणलं की नको अडचणी म्हणजे कसं की ना, ते पण मला बोलायचं होतं का अशी म्हणजे त्यांच्या बाजूने वाईट पण कमेंट्स आहेत आणि चांगल्या पण कमेंट्स कशा आहेत का त्यांना काही त्यांच्या रूमला दरवाजा काढलाय, मागे कपडे धुवायचे, भांडी घासायचा वाटत आहे, तिथे म्हणजे इंडियन टॉयलेट आहे, जर कुणाला तिकडे जायचं असेल तर मला हे सांगायचंय का पहिली गोष्ट म्हणजे आमच्या रूमचे दरवाजे बंद नसतात. झोपायला आल्यावर रात्रीचा दरवाजा बंद असतो, तो सकाळी उघडतो, तो रात्री सकाळी 7 वाजता उघडतो, तो रात्रीच बंद होतो.
तर म्हणजे असं प्रायव्हसी म्हणजे असं ते म्हणतात ना, म्हणजे लोक म्हटले का प्रायव्हसी नाहीये कुणाला, म्हणजे दाजींना आणि ताईंना प्रायव्हसी अशी नाहीच आहे. तर प्रायव्हसी अशी आम्हाला आमच्या फॅमिलीतच प्रायव्हसी भेटते. असं कोंडून राहतच नाही दरवाजे वगैरे बंद करून आम्ही. तर मित्रांनो एवढंच सांगायचं होतं. तर हा व्हिडिओ आता इथे स्टॉप करूया Q&A. मित्रांनो कसा वाटला तुम्हाला? आणि जर कुणाची कमेंट राहिली असेल तर ती नक्की पुढच्या पोस्ट मध्ये, कारण की आता कम्युनिटी पोस्ट मध्ये एवढे होते तेवढेच घेतले आणि ब्लॉग पण खूप मोठा झालाय त्यामुळे. तर मित्रांनो हा व्हिडिओ आता इथे स्टॉप करून टाकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायचं अजिबात विसरू नका. आणि हा मित्रांनो आपले व्हिडिओ रोज सकाळी 10:15 वाजता येत जातील.